मी एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टीचर होतो. माझे ट्रान्सफर नाशिक जिल्ह्यात एका खेडेगावात झाले. मी जेव्हा सकाळी स्कूलला जायचो तेव्हा स्कूलच्या गेटवर 2 मुलं थंडीने थरथर करत असायचे. एक दिवस मी त्यांना विचारले, तुमचे आईवडील तुम्हाला एवढ्या सकाळी स्कूलमध्ये का पाठवतात? हे ऐकून मुलं रडत म्हणाली, आमच्या बाबांनी आईला मारहाण करून घरातून हाकलवून लावले आणि आमची नवीन आई आम्हाला बाबा कामावर गेल्यानंतर घरातून धक्के देऊन बाहेर काढते. हे ऐकून एक दिवस मी त्यांच्या वडिलांना समजावण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा जसे मी त्यांच्या सावत्र आईला पाहिले तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण माझे ट्रान्सफर नाशिक जिल्ह्यात एका खेडेगावात गव्हर्नमेंट स्कूलमध्ये झाले होते. माझ्यासाठी हे शहर आणि इथली लोक अगदी नवीन होती, पण मी हा विचार करून इथे आलो होतो की लवकरच इथल्या लोकांसोबत माझी ओळख होईल. माझे काम तर मुलांना शिकवण्याचे होते. मी अगदी निर्मळ मनाचा हसतमुख होतो. कायम मी लोकांची मदत करायचो. हा माझा स्वभावच होता. मला आठवत नाही की माझ्यामुळे आजपर्यंत कोणाचे मन दुखले असेल. उलट चांगल्यातल्या चांगल्या सिरियस माणसाला सुद्धा मी हसवायचो. कदाचित हा माझा छंदच होता की माझ्यासोबत असणारे लोक कधीच डिप्रेशनमध्ये जात नव्हते. असो, मी या गावात आलो होतो आणि स्कूलमध्ये आज माझा पहिला दिवस होता. परंतु जानेवारीच्या महिन्यात इतकी थंडी होती की मी थरथर कापत होतो. मी हवामान बघून गरम कपडे आणि स्वेटरसोबत कोटसुद्धा घातला होता. हे सगळं घालून सुद्धा घरातून मी बाहेर पडलो तर थंडीमुळे असे वाटत होते की माझे रक्तच घोटत आहे. मी पटकन मफलर माझ्या गळ्याला गुंडाळली आणि आजूबाजूला बघत आपल्या घरातून बाहेर निघालो. इथे घरसुद्धा मी रेंटवरच घेतले होते आणि इथून स्कूलसुद्धा थोड्याच अंतरावर होते. मी पायी चालण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याच नादात मी पुढे जाऊ लागलो. चारी बाजूंनी धुक्याची चादर पसरली होती. जसा मी स्कूलच्या जवळ पोहोचलो तेव्हा मला एक विचित्र दृश्य बघायला भेटले. एका क्षणासाठी तर मी माझे डोळे मिचकावून मोठे करून बघत होतो, कारण स्कूलच्या गेटच्या बाहेर मला असे जाणवले की 2 छोट्या छोट्या पिशव्या ठेवल्या आहेत. मी आश्चर्यचकित या गोष्टीमुळे झालो होतो की शेवटी या 2 पिशव्या स्कूलच्या गेटवर कोणी ठेवल्या होत्या. माझ्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. मी रागाने स्कूलच्या गेटकडे पुढे गेलो तर जसा मी जवळ पोहोचलो एका क्षणासाठी मला धक्काच बसला होता, कारण त्या पिशव्या हालत होत्या आणि त्या पिशव्या नव्हत्या तर 2 लहान निरागस मुलं होती, ज्यांचे वय खूप जास्त नव्हते. एक मला 12-13 वर्षांचा वाटत होता आणि दुसरा त्याच्यापेक्षा छोटा 7 ते 8 वर्षांचा वाटत होता. पण ही दोन्ही मुलं स्कूलच्या गेटवर का बसली होती? मोठा मुलगा जो 12-13 वर्षाचा होता त्याने छोट्या मुलाला आपल्या छातीला लावले होते आणि ते दोघेही थंडीमुळे थरथर कापत होते. मी तर त्यांना पाहूनच हैराण झालो होतो. त्यांनी तर स्कूलचा युनिफॉर्म घातला होता, पण युनिफॉर्मशिवाय त्यांच्या अंगावर कोणतेच गरम कपडे नव्हते. ना स्वेटर होता, ना कोणती टोपी होती, नाही कोणते मफलर होते. मी त्या मुलांना आवाज दिला, त्यांना बोलवायला लागलो तेव्हा स्कूलचा वॉचमन जो स्कूलच्या आतमध्ये एका छोट्याशा खोलीत छोट्याशा आगीसमोर बसून शेकत होता, माझा आवाज ऐकून लगेच बाहेर आला. मला पाहून नमस्कार केला आणि म्हणाला, सर आतमध्ये चला की, इतक्या थंडीमध्ये तुम्ही इथे का उभे आहात? त्या वॉचमनचे बोलणे ऐकून एका क्षणासाठी मला रागच आला होता. मी त्याला म्हणालो, ते सगळं ठीक आहे, पण ही दोन्ही मुलं इथे का बसली आहेत आणि हे तर स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये आहेत. हे ऐकून त्या वॉचमनने सुद्धा कडक नजरेने त्या दोन्ही मुलांकडे पाहिले. मग त्यांना ओरडून पाहायला लागला आणि म्हणाला, ए पोरांनो, इथे का बसले आहात? या सरांसमोर माझी इज्जत घालवता का? स्कूलचा दरवाजा उघडला आहे, मग आतमध्ये का जात नाही? वॉचमनचे असले वागणे ते सुद्धा या निरागस मुलांसोबत पाहून माझा पहिला दिवस तर खराबच झाला होता. मी स्कूलच्या आतमध्ये गेलो. सोबतच ती दोन्ही मुलंही माझ्या मागे मागे आतमध्ये आली. दोघीही वाईटरित्या थंडीमुळे थरथर कापत होते. स्कूलच्या प्रिन्सिपलला मी येण्याची बातमी मिळाली होती, त्यामुळे मला त्यांच्या ऑफिसमध्ये जाणे गरजेचे होते. त्यामुळे मी प्रिन्सिपल ऑफिसमध्ये गेलो त्यांच्यासोबत बोलू लागलो, पण माझे संपूर्ण लक्ष त्या 2 मुलांकडेच होते. आज माझा स्कूलचा पहिला दिवस होता आणि माझा पहिला क्लास होता. मी 8वीच्या क्लासच्या मुलांना शिकवायला आलो होतो. मी मुलांना शिकवण्यात इतका व्यस्त होऊन गेलो की त्या 2 मुलांवरून माझे लक्ष दूर झाले. पण जेव्हा स्कूल सुटले तेव्हा पुन्हा एकदा माझी नजर त्या 2 मुलांना शोधू लागली. आता तर बाहेर चांगले ऊन पडले होते आणि हवामानात सुद्धा थोडी गरमी पसरली होती, पण ते दोन्ही मुलं मला कुठेच दिसत नव्हती. खूप विचित्र गोष्ट होती. माझ्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते. सगळी मुलं गेल्यानंतर मी माझ्या घरी जायला निघालो, पण माझ्या डोक्यात फक्त त्या 2 मुलांचाच विचार होता.
असे सुद्धा असू शकते की ती दोन्ही मुलं गरीब घरातील असतील, त्यांच्याजवळ इतके पैसे नसेल की ते स्वेटर आणि टोपी विकत घेऊ शकतील किंवा गरम कपडे घालून येऊ शकतील. गरीब असतील म्हणूनच ते अशा परिस्थितीत स्कूलमध्ये आले होते. मी विचार केला होता की घरी जाताना त्यांना माझ्या पैशाने स्वेटर आणि टोपी खरेदी करेल. हा विचार करता करता मी घरी जाता जाता मार्केटमध्ये थांबलो आणि एका दुकानातून त्यांना त्यांच्या वयानुसार स्वेटर आणि टोप्या खरेदी केल्या. त्या दिवशी सकाळी जेव्हा त्याच वेळेला मी स्कूलला पोहोचलो तेव्हा ती आज 2 मुलं स्कूलच्या गेटवर नव्हते. उलट वॉचमन तिथे उभा होता. मला पाहून त्याने पुन्हा एकदा शरमेने मान खाली घातली आणि मला नमस्कार केला. मी सुद्धा त्याला नमस्कार केल्यानंतर त्याला म्हणालो की आज नंतर तू जर कोणत्याही मुलासोबत कालच्यासारखा वागलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि ती 2 मुलं आज आली नाहीत का? वॉचमनने हे ऐकल्यानंतर म्हणाला की ते 1 तास अगोदरच स्कूलमध्ये येऊन बसले आहेत. मला खूप आश्चर्य वाटले होते. अजून तर स्कूल सुरू होण्यासाठी 1 तास बाकी होता. मग ते इतक्या सकाळी सकाळी स्कूलमध्ये येऊन काय करतात? असे कसे त्यांचे आईवडील आहेत जे सकाळी सकाळी इतक्या थंडीत स्कूलमध्ये शिकवण्यासाठी पाठवतात? स्कूल सुरू होण्यासाठी तर खूप वेळ होता. मी जसा स्कूलच्या आत शिरलो तेव्हा अजूनपर्यंत काम करणारा माणूस क्लासमध्ये झाडू मारत होता आणि ते 2 मुलं बाहेर मोकळ्या मैदानात एका बेंचवर बसून एकमेकांचा हात धरून थरथर कापत होते. ते थंडीने अशा प्रकारे थरथर कापत होते की मी लांबूनच त्यांना बघू शकत होतो. दुःख खूपच जास्त होते. मी चालत चालत त्या 2 मुलांजवळ आलो. सगळ्यात छोट्या मुलाचा हात पकडून मी माझ्या हातात ठेवला तेव्हा मला असे जाणवले की मी कोणत्या बर्फाचा तुकडाच माझ्या हातात ठेवला आहे. तो मुलगा खूपच थंड पडला होता. मी त्या दोन्ही मुलांना माझ्यासोबत घेतले आणि ऑफिसमध्ये घेऊन गेलो. ती दोन्ही मुलं माझ्यासमोर बसले होते. थंडीने थरथर कापत होते. मी पटकन माझ्यासोबत आणलेल्या पिशवीतून नवीन स्वेटर आणि टोप्या काढल्या आणि त्यांना दिल्या. ते दोघेही मुलं हैराण होऊन माझ्याकडे बघत होती. मी त्यांना म्हणालो, पटकन हे गरम कपडे घाला, तुमच्यासाठीच मी आणले आहेत. खूपच थंडी आहे. तुम्ही दोघेही कुठून येता आणि इतक्या सकाळी सकाळी इतक्या लवकर इतक्या थंडीत स्कूलमध्ये का येता? माझ्या या प्रश्नावर त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. उलट ते दोघेही मला घाबरत होते. मी उठलो आणि त्यांच्याजवळ जाऊन बसलो, पण ते घाबरून दोघेही माझ्यापासून दूर जात होते. म्हणाले की नाही, आम्हाला नाही पाहिजे हे गरम कपडे, नाहीतर आम्हाला आमची आई मारेल. त्यांचे हे शब्द ऐकून मी त्यांना म्हणालो की अरे, मी तुम्हाला हे गिफ्ट देत आहे, घ्या पटकन. मला त्यांच्यावर खूपच दया येत होती की नक्कीच ही दोन्ही मुलं गरीब घरातील असणार. मी इतकं म्हटल्यानंतर त्यांनी स्वेटर घातला, पण स्वेटर घातल्यानंतर ते तिथेच माझ्याजवळ बसले. मी त्यांना विचारले की तुम्ही इतक्या सकाळी सकाळी लवकर स्कूलमध्ये का येता? कुठून येता तुम्ही? माझा प्रश्न ऐकल्यानंतर मोठा मुलगा, ज्याने आपले नाव जय सांगितले होते, उदास होऊन म्हणाला की सकाळी सकाळी जसे बाबा घरातून कामाला जातात तेव्हा आम्ही सुद्धा लगेच घरातून बाहेर पडतो. मग आम्ही चालत चालत इथपर्यंत पोहोचतो. त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की जसं काही त्यांनी तोंड सुद्धा धुतले नसेल. त्यांचे ओठ सुद्धा सुकलेले होते आणि चेहरा सुद्धा सुकलेला होता. असे वाटत होते की त्यांनी नाश्ता सुद्धा केला नसेल. जेव्हा मी त्या दोघांना विचारले तेव्हा ते तेच म्हणाले जो मी विचार करत होतो. ते दोघेही नाश्ता न करता स्कूलमध्ये आले होते. मी त्यांना विचारले की तुमच्या दोघांची आई आजारी आहे का? कारण कोणतीच आई इतक्या थंडीत आपल्या मुलांसोबत असे करणार नाही. अरे, आईसाठी तर तिची मुलं काळजाचा तुकडा असतो. मी स्वतः 40 वर्षांचा झालो होतो. बायको पोरांवाला होतो, पण तरीही माझी आई आजपर्यंत मला उपाशी कधी घराबाहेर पाठवत नव्हती. थंडी असली की स्वतः स्वेटर काढून मला देत असते, तर कधी टोपी मफलर काढून देते आणि म्हणते की बाळा, स्वेटर घालूनच जा, बाहेर खूप थंडी आहे. मग मी तिच्या पाया पडूनच घरातून बाहेर निघायचो. मी माझ्या आईच्या आठवणीत मग्न झालो होतो. परंतु त्या मुलांचे बोलणे ऐकून मी माझ्या विचारातून बाहेर आलो. माझे बोलणे ऐकल्यानंतर ते दोघेही रडायला लागले होते. म्हणाले की आमची आई आजारी नाहीये, उलट ती आमच्या सोबतच राहत नाही. पहिले तर मला वाटले की असे सुद्धा असू शकते की त्या दोघांची आई देवाघरी गेली असेल. मी त्यांना विचारले की तुमच्या दोघांची आई देवाघरी गेली आहे का? माझे हे बोलणे ऐकून त्यांना धक्का बसला आणि मोठा मुलगा जय लगेच म्हणाला, असे म्हणू नका सर, आमची आई या जगात आहे. आमचे बाबा आमच्या आईला खूप मारत होते. बाबांनी आईला मारून मारून तिला घरातून बाहेर काढले. जय रडत रडत माझ्यासमोर त्याच्या मनातले सगळं काही सांगत होता. रडत रडत आपल्या आई वडिलांबद्दल सांगत म्हणाला,
मला जेव्हापासून कळते तेव्हापासून मी हे सगळं बघत आलो आहे. बाबा घरी येताच कोणत्या पण गोष्टीवरून भांडणं करत होते आणि आईला खूप मारत होते. मार खाता खाता आई बाबांच्या पाया पडायची आणि म्हणायची की मला मारू नका, मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन. पण तरीही बाबा आईला सारखी सारखी धमकी द्यायचे की मी तुला घटस्फोट देईन, मी तुला तुझ्या मुलांचा चेहरा सुद्धा दाखवणार नाही, तू तडपून अशीच मरून जाशील. आणि आई बाबांचे बोलणे ऐकून खूप रडायची आणि मला आणि माझ्या छोट्या भावाला छातीला लावून म्हणायची की नाही नाही, मी माझ्या मुलांपासून कधीच लांब राहू शकत नाही, मला घटस्फोटाची धमकी देऊ नका. शेवटी मला तुमच्या आणि माझ्या मुलांशिवाय आहे तरी कोण? माझ्या माहेरी फक्त माझे भाऊ वाचलेत जे आपल्या आपल्या संसारात व्यस्त असतात. पण तरीही माझे बाबा आईला खूप ओरडायचे आणि खूप ऐकवायचे, मारायचे. कधी कधी तर आईच्या तोंडातून रक्तसुद्धा यायचे, आईच्या अंगावर जखमांचे निशाण पडायचे. इतकं बोलून तो मुलगा हुंदके देऊन देऊन रडू लागला. मी त्या मुलाला म्हणजे जयला माझ्या छातीशी कवटाळले आणि त्याला म्हणालो, म्हणजे त्यामुळेच तुमची आई तुम्हा दोघांना सोडून निघून गेली आहे तर? पण तुमच्या बाबांना तर तुमच्या दोघांची जाणीव व्हायला हवी. जर तुमच्या बाबांनी तुम्हाला तुमच्या आईसोबत जाऊन दिले नाही तर ते त्यांचे कर्तव्य आहे की तुमची काळजी घ्यायला हवी. का इतके हलके कपडे आणि नाश्ता न करता, तोंड न धुता त्यांनी तुम्हा दोघांना स्कूलमध्ये पाठवले? जर तुमचा बाप तुमच्या दोघांची जबाबदारी उचलू शकत नाही तर तुम्हा दोघांना कमीत कमी तुमच्या आईजवळ तरी सोडायला हवे. माझे बोलणे ऐकल्यानंतर दोघेही रडू लागले, म्हणायला लागले, बाबांना आमची कसलीच काळजी नाहीये, त्यांना तर फक्त आपल्या नवीन बायकोवरच प्रेम आहे. मुलांचे बोलणे ऐकून तर माझ्या डोक्यावर जसा काय अजून एक धमाका झाला होता. त्यांच्या बापाने दुसरं लग्न सुद्धा केलं होतं, त्यामुळेच या दोघांची ही परिस्थिती झाली होती. तो मुलगा जय मला पुढे सांगू लागला, बाबांनी दुसरे लग्न केले आहे. बाबा सकाळी कामाला जातात आणि रात्रीच घरी येतात आणि एवढ्या वेळेत नवीन आई आम्हाला खूप मारते. सकाळी सकाळी बाबा जसे कामावर जातात तेव्हा आमची नवीन आई त्याच वेळेला आमच्या दोघांना धक्के देऊन घराच्या बाहेर काढते. तेव्हा मी आणि विजय अंथरुणावरच झोपलेलो असतो, पण नवीन आईला आमच्यावर थोडी सुद्धा दया येत नाही. ती आम्हाला पकडून धक्के देऊन घराबाहेर काढते. आम्हा दोघा भावांचे तर घरच नाही राहिले. मग आम्ही दोघे एकमेकांचा हात पकडून इथे स्कूलमध्ये येतो, सगळा दिवस इथेच घालवतो आणि मग संध्याकाळी घरी जातो. रोज आम्ही कितीतरी वेळ दरवाजा वाजवतो, पण नवीन आई दरवाजा खोलतच नाही. जेव्हा बाबांची कामावरून यायची वेळ होती तेव्हा त्या अगोदर ती दरवाजा खोलते. आम्ही उपाशीच घरात जातो. भुकेने आमची वाईट परिस्थिती झालेली असते. जेव्हा आईला म्हणतो, आई जेवायला दे, खूपच भूक लागली आहे, तेव्हा ती आम्हाला खूप मारते, खूप गोष्टी ऐकवते, म्हणते की पहिले जाऊन ते वॉशरूम साफ करा, त्यानंतरच तुम्हाला जेवायला मिळेल. त्या मुलांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले होते. माझ्या लक्षात सुद्धा नाही की मी शेवटचे कधी रडलो होतो. पण या मुलांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाला ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. मी त्या दोघांनाही माझ्या छातीशी लावून रडत होतो. तेव्हा तो मुलगा सुद्धा अजून शांत झाला नव्हता. म्हणत होता, संपूर्ण घराची साफसफाई केल्यानंतरच ती आम्हाला थोडेफार वाचलेले जेवण देते, ते सुद्धा आमच्या समोर असे फेकते की आम्ही कोणते जनावर आहोत. तेच उरले सुरलेले अन्न खाऊन आम्ही आमचे पोट भरतो. बाबा येण्या अगोदरच ती आम्हाला बळजबरीने झोपवते, म्हणजे आम्ही बाबांना याबद्दल काहीच सांगू शकणार नाही. ती नवीन आई आम्हाला अभ्याससुद्धा करून देत नाही. ते दोघेही मुले आपल्या भिजलेल्या डोळ्यांनी मला सगळं काही सांगत होते आणि मी शांत बसून त्यांचा एक एक शब्द ऐकून रडत होतो. शेवटी इतक्या दगड मनाचा माणूस कसा काय असू शकतो? भलेही ती त्यांची सावत्र आई होती, मग तिच्या मनात थोडीसुद्धा दया नव्हती का? या मुलांनी काय काय आणि किती सहन केले होते माहिती नाही. मी त्या मुलांचे अश्रू साफ केले तोपर्यंत त्यांच्या क्लासची सुद्धा वेळ झाली होती. मी माझा अवतार नीट केला आणि त्या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्लासमध्ये जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या टीचरला त्या दोघांच्या अभ्यासाबद्दल विचारले तेव्हा ते टीचर म्हणाले की हा मुलगा जय तर खूपच हुशार आहे आणि खूप चांगले मार्क्स मिळवतो. आजपर्यंत त्याच्या विरोधात कोणतीच तक्रार आली नव्हती, पण मागच्या काही महिन्यांपासून त्याची परिस्थिती खूपच विचित्र होत चालली आहे. ना अभ्यासात लक्ष देतो, ना त्याची कोणती टेस्ट चांगली होती आणि एवढेच नाही तर मागच्या परीक्षेत तो नापाससुद्धा झाला आहे. क्लासमध्ये पुढे टीचर शिकवतात आणि हा मागे बसून कण्हत असतो, जसे काय सगळ्या घराची कामं याच्याकडूनच करून घेतली जातात. टीचरचे बोलणे ऐकून तर माझ्या डोक्याने काम करणेच बंद केले होते. मी निर्णय घेतला होता की कसे पण करून त्यांच्या सख्ख्या आईशी त्यांची भेट घडवून देणार किंवा त्यांच्या बापाला समजावणार. जेव्हा मी या गोष्टीसाठी जयसोबत बोललो तर तो रडत म्हणाला,
की आमच्या बाबांना काहीच सांगू नका, ते आम्हाला मारतील. तुम्ही फक्त आमच्या सख्ख्या आईसोबत आमची भेट घडवून द्या. आम्हाला अजून काहीच नको. आम्हाला आमच्या आईची खूप आठवण येते. असो, या मुलांची सगळी माहिती मी प्रिन्सिपलकडून घेतली आणि नंतर त्यांच्या घराबद्दल आणि त्यांच्या आईच्या माहेरच्या घराबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. मी जयला वचन दिले होते की मी त्यांची भेट त्यांच्या आईसोबत नक्कीच करून देणार. जर भेट नाही झाली तर फोनवर बोलणे कोणत्याही परिस्थितीत नक्कीच करून देणार. माझे बोलणे ऐकून जयच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. कसे तरी करून स्कूलच्या प्रिन्सिपलची मदत घेऊन मी त्या मुलांच्या आईचा नंबर शोधून काढला आणि मग माझ्याच मोबाईलवरून बोलताना जेव्हा मी जयचे बोलणे त्याच्या आईसोबत करून दिले तेव्हा आईचा आवाज ऐकून तो रडू लागला. रडून रडून सगळं काही तो आपल्या आईला सांगू लागला. हे सगळं ऐकून त्याची आईसुद्धा रडू लागली होती. मला म्हणाली की तुम्ही कसेही करून माझ्या मुलांना माझ्यापर्यंत पोहोचवा. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. भलेही माझ्या जीवनात मी माझ्या भावांच्या घरी त्रासात आहे, पण कसेही करून मी माझ्या मुलांना सांभाळेलच. मी माझ्या मुलांवर कोणतेही संकट येऊ देणार नाही. मी तर विचारसुद्धा करू शकत नव्हते की तो एक बाप असून माझ्या मुलांवर इतका अन्याय करत होता. मी त्या महिलेला विचारले की तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे का? तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याने रागात मला घटस्फोटाचे पेपर पाठवले होते, पण इकडे आल्यानंतर मला कळाले की मी तिसऱ्यांदा गरोदर आहे. त्यामुळे मी त्या पेपरवर अजूनपर्यंत सही केली नाही. मी अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याची बायकोच आहे. पण आता मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. फक्त मला माझ्या मुलांसोबतच भेट घडवून द्या. त्या महिलेचे बोलणे ऐकून मला सुद्धा खूपच वाईट वाटले होते. माहिती नाही आजकालचे आईवडील का नाही विचार करत की घटस्फोटामुळे फक्त त्यांचेच आयुष्य खराब होत नाही तर त्यांच्या मुलांचे सुद्धा आयुष्य बर्बाद होऊन जाते. यानंतर तर मी रोजच त्या मुलांना माझ्या फोनवरून त्यांच्या आईसोबत बोलून देत होतो. पण एक दिवस एक विचित्र गोष्ट झाली. ती मुलं पुन्हा एकदा बिना स्वेटरचे स्कूलमध्ये आले होते. जेव्हा मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी हात पुढे केले. आपले हात आणि आपली पाठण दाखवली जिथे मारल्याच्या खुणा होत्या. असे वाटत होते की त्यांना चटके दिले आहेत. जय आणि विजय रडत रडत म्हणू लागले की आम्हाला नवीन आईने खूपच मारले आहे. जागोजागी चटके दिले आहेत आणि आमचे स्वेटर टोपीसुद्धा हिसकावून त्याला आग लावली आहे, जाळून टाकली आहेत. आम्हाला म्हणते की तुम्ही लोक मरून का नाही जात किंवा कुठे पळून का नाही जात? मला या घरात एकटीलाच का नाही राहून देत? आता मी कशाचीच वाट पाहू शकत नव्हतो. मला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या बापासोबत बोलायचे आहे की शेवटी तो का आंधळा बनून राहिला आहे. मी त्या दोघांनाही सोबत घेतले आणि त्यांच्या घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती. नक्कीच या वेळेला त्यांचा बाप घरीच असणार. मी दरवाजा वाजवला तर तो दरवाजा त्यांच्या बापानेच खोलला होता. आपली मुलं वेळेवर आली नव्हती म्हणून तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता. मुलांना पाहून तो त्यांना ओरडू लागला, विचारू लागला की तुम्ही दोघेही न सांगता कुठे गेला होतात? तेव्हा मी त्याला शांत बसायला सांगितले, पण बाहेरचा गोंधळ ऐकून त्यांची सावत्र आई बाहेर आली होती. ती बाहेर आली. तिला पाहून माझ्या पायाखालून जमीन सरकली, कारण ती तर माझी पहिली बायको होती, जिला मी 7 वर्षांपूर्वीच घटस्फोट देऊन सोडले होते. कारण ती खूपच घमंडी आणि निर्दयी स्वभावाची होती. तिने माझ्या आईला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला होता आणि माझे वडील तिच्यामुळेच हे जग सोडून निघून गेले होते. कारण वडील आजारी असताना तिच्याकडे पाणी मागत होते, पण ती त्यांना मरताना सोडून तिथून तशीच निघून गेली होती. तिथे सुद्धा तिचा प्लॅन होता की ती माझ्या बहिणीला, माझ्या भावाला आणि माझ्या आईवडिलांना माझ्यापासून वेगळं करेल आणि स्वतः घरात हुकूम चालवेन. पण माझी मात्र इच्छा अशी नव्हती. मला माझे आई वडील, बहीण भाऊ सगळेच प्रिय होते. मला मिळून मिसळून राहायचे होते. जेव्हा एक दिवस तिचे सत्य मला कळाले तेव्हा मी तिला लगेच घराबाहेर काढले आणि तिला घटस्फोट दिला. आणि आता ती इथे येऊन या निरागस मुलांसोबत हे सगळं करत होती. मी जेव्हा तिचे सत्य तिच्या दुसऱ्या नवऱ्याला सांगितले तेव्हा तो रागाने लालबुंद झाला होता. तो शर्मिंदा झाला आणि म्हणाला, या बाईच्या नादाला लागून मी माझ्या मुलांसोबत असा वागू लागलो होतो. याच बाईने माझ्याजवळ पैसा मालमत्ता पाहून मला उकसवले की तिच्यासोबत लग्न करू आणि हिच्या नादाला लागून फक्त मी माझ्या बायकोसोबत भांडत नव्हतो तर माझ्या मुलांपासून सुद्धा मी दूर झालो. माझे काम त्याला हे सगळं सत्य सांगणे होते. पण जाण्या अगोदर हात जोडून त्या मुलांच्या बापाला हे सांगून गेलो की जर तुम्हाला या मुलांना सांभाळता येत नसेल तर मी स्वतः त्यांना सांभाळेल. आज सुद्धा मी या मुलांना माझ्या नावाने रजिस्टर करायला तयार आहे. मी या मुलांना माझे नाव द्यायला तयार आहे. या मुलांना माझ्याजवळ द्या, नाहीतर त्यांच्या सख्ख्या आईजवळ पाठवा. एवढे बोलून मी तिथून निघून आलो होतो.
पण दुसऱ्या दिवशी ती दोघेही मुले खूप आनंदात स्कूलमध्ये आले होते. म्हणाले की बाबांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला घरातून काढून टाकले. आम्हाला आमच्या आईकडे सुद्धा घेऊन गेले होते. बाबा म्हणतात की खूपच लवकर तुमच्या आईला आपण आपल्या घरी घेऊन येऊ, म्हणजे आपले जीवन पुन्हा पहिल्यासारखे आनंदी आणि सुखी होईल. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मी एक सुखाचा श्वास घेतला. काही दिवसानंतर त्यांची आई त्यांच्या घरी परत आली होती. त्या मुलांचा बाप आपल्या चुकीवर पश्चाताप करत होता. यावेळेला त्यांना एक मुलगी झाली होती. त्यांनी मला सुद्धा त्यांच्या घरी एक दिवस जेवायला बोलवले होते. मी तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना खुश बघूनच मीही खुश होतो. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.